नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून अशी एक अप्रतिम रेसिपी बनवणार आहोत की तुम्ही नेहमी बनवून खाल इतकी मस्त ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवूया किंवा कोणतंही भांडं ठेवलं तरीही चालेल व यामध्ये आता 1.5 किंवा 2 ग्लास पाणी ओतायचं। तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही, पाणी कमी जास्त झालं तरीही चालेल। आता हे पाणी गरम करून घ्यायचं, म्हणजे याला चांगली उकळी आणायची। तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते। तर इथे बघू शकता पाण्याला पटकन उकळी आलेली आहे। आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये या हिरव्या मिरच्या टाकायच्या व यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम मध्ये ठेवायची। तर मिरच्या इथे 20 ते 25 घेतलेल्या आहेत व त्या देठा सहित आहेत। शिवाय या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत। जर आपल्याला कमी तिखट हवं असेल तर आपण इथे पोपटी मिरच्या ज्या असतात त्या सुद्धा वापरू शकतो। तर इथे मिरच्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। मिरची शिजवल्यामुळे काय होतं, एकतर ती मऊ होते, यातली उष्णता कमी होते, शिवाय ही पचनाला सुद्धा हलकी जाते। म्हणून या मिरच्या आपल्याला इथे चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता यानंतर यावरती झाकण ठेवूया व एक 3 ते 4 मिनिटासाठी असंच लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं। तर एक 3 मिनिटानंतर आपण पाहूया, तर हे पहा पाण्याला अजून चांगली उकळी आलेली आहे आणि या मिरच्या सुद्धा पहा अगदी टम्म फुगलेल्या आहेत। पण या मिरच्या अजून मऊ नाही झालेल्या, पाण्याचा कलर अगदी साधारण बदललेला आहे। तर पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा 2-3 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं। तर अजून एक 3 मिनिटं झाल्यानंतर आपण हे काढून पाहूया। तर हे पहा आता मिरचीचा सुद्धा कलर बदललेला आहे। एकदम हिरवीगार मिरची होती ती आता पोपटी कलरमध्ये झालेली आहे आणि पाण्याचा कलर सुद्धा चांगला बदललेला आहे। शिवाय मिरची चांगली मऊ झालेली आहे। आपण असं चमच्याने सुद्धा चेक करू शकतो। तर हे पहा चमच्यानं दाबून पाहिलं तर मिरची एकदम सॉफ्ट झालेली आहे। तर अशीच मिरची आपल्याला इथे बनवायची आहे। आता यानंतर गॅस बंद करायचा। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि या मिरच्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मिरची शिजवल्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची एकदम मऊसूत होते। तर चमच्याने किंवा झाऱ्याने ही मिरच्या आपल्याला गाळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तर मिरच्या पहा एकदम हिरव्यागार होत्या, तर त्यांचा कलर पूर्ण बदललेला आहे। तर समजून जायचं की ही मिरची शिजलेली आहे। तर हे पहा मिरच्या थोड्याशा चपट्या सुद्धा झालेल्या आहेत। आता या खूपच गरम आहेत, तर थंड होण्यासाठी आपण असंच बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर इथे एक खलबत्ता घ्यायचा व यामध्ये आता 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या, तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची। त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे, तसेच मूठभर थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालायची। आता यानंतर हे सर्व एकत्र आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे। इथे खलबत्त्याच्या ऐवजी आपण मिक्सरचा सुद्धा वापर करू शकतो, पण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं अजून चवीला लागतं, म्हणून मी इथे खलबत्त्याचा वापर केलेला आहे। तर हे सगळं एकदम बारीक करून घ्यायचं। तर इथे मी आता हे पूर्ण बारीक ठेचून घेतलेलं आहे। तर हे पहा आता यानंतर आपण हे बाजूला ठेवूया व ज्या मिरच्या आपण बाजूला ठेवलेल्या होत्या त्या आता घेऊयात। तर मिरच्या इथे पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। आता यानंतर काय करायचं, या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी आता सुरीने प्लेटवरती या मिरच्या कापून घेते। तर फक्त मी एका मिरचीचे 2 भाग करणार आहे। तर आपल्याला हवं असेल तर आपण 2 किंवा 3 भाग सुद्धा करू शकतो व या मिरचीची देठं मात्र मी अशीच ठेवणार आहेत। जर आपल्याला नको असतील तर देठं आपण इथे काढू शकतो। तर इथे एक मिरची चिरत बसण्यापेक्षा जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर एका वेळेस अशा 4-5 मिरच्या घेऊन आपण एकदमच अशा पद्धतीने कापून घेऊ शकतो, कारण या मिरच्या खूप मऊसूत झालेल्या आहेत आणि त्या पटकन अशा कापल्या जातात। आता अशा पद्धतीने आपण या सर्व मिरच्या इथे कापून घेऊयात। तर हे पहा इथे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता यानंतर गॅसवर पुन्हा एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक पळी म्हणजेच एक मोठा चमचा तेल घालायचं। यापेक्षा जास्त तेल नाही घालायचं, इथे तेलाचा अगदी कमीच वापर करायचा। आता तेल इथे थोडे गरम झाले की खलबत्त्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता तो सर्व यामध्ये घालायचा आणि या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, कारण आपण ज्या वेळेला वाटण करत होतो त्यावेळेला सर्व साहित्य आपण कच्चं वापरलं होतं। तर भाजून घेतल्यामुळे काय होतं, याचा कच्चेपणा निघून जातो।
तसेच अगदी काळजीपूर्वक हा मसाला भाजायचा आहे, कारण यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे, तो थोडासा तडतडू शकतो. त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता यानंतर 2 चिमूट म्हणजे छोटा पाव चमचा हिंग घालायचा व हिंग सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची व ती सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. तसेच आवडत असल्यास थोडासा गरम मसाला सुद्धा आपण इथे वापरू शकतो. आता यानंतर ज्या मिरच्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या सर्व मिरच्या यामध्ये घालायच्या व या मिरच्या सुद्धा यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, या मिरच्या सुद्धा अगदी एकदम टेस्टी तयार होतात. तर शिजवलेल्या मिरच्या एकदम मऊसूत होतात, पण याच मिरच्या जर कच्च्या असतील ना तर त्या थोड्याशा चिवट होतात. त्यामुळे अशा शिजवलेल्या मिरच्यांची रेसिपी खायला ना खूपच मजा येते. जर आपल्याला इथे मिरच्या अशा कापलेल्या म्हणजे याचे तुकडे केलेले नको असतील तर मिरचीचे असे तुकडे न करता मिरचीला फक्त एक उभा काप मारून घेतला ना तरीही चालेल. अशी अख्खी मिरची सुद्धा खायला खूप छान लागते, म्हणजे तोंडी लावण्यासाठी खूपच भारी वाटते. तसेच यामध्ये आपण कढीपत्ता वापरलेला आहे, तर कढीपत्ता आवर्जून वापरा, कारण यामुळे ही रेसिपी एकदम टेस्टी तयार होते. तर आपण यामध्ये अजून मीठ नाही घातलेलं, तर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा आता इथे मी मीठ घालत आहे. तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे घातलेलं मीठ या मिरच्यांमध्ये चांगलं मिक्स होतं. तर मिरच्या इथे तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. जितक्या आपण या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊ ना तितक्या त्या टेस्टी लागतात. तर जवळजवळ 1.5 ते 2 मिनटं इथे मी चांगल्या परतलेल्या आहेत. यानंतर पाववाटी म्हणजे 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ना ही रेसिपी इतकी टेस्टी होते, खूपच छान लागते. तर हा शेंगदाण्याचा कूट या मिरच्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा. तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे. तर हा मोठा लिंबू आहे. 1 लिंबाचा रस जरी यामध्ये पिळला तरीही चालेल, त्यामुळे तर याची चव अजूनच वाढते आणि शिवाय मिरचीसुद्धा बरेच दिवस टिकते. तर लिंबाच्या रसाऐवजी आपण इथे आमचूर पावडरचा जरी वापर केला तरीही चालेल, पण लिंबू आपल्या घरी उपलब्ध असतो म्हणून मी ते लिंबाचाच रस वापरलेला आहे आणि त्यामुळे ही मिरची एकदम टेस्टी तयार होते. तर लिंबूचा रस घातल्यानंतर मिरची चांगली परतून घ्यायची व बघू शकताय आपली ही मिरची ते तयार झालेली आहे. आहा, काय मस्त दिसते, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर खूप छान अशी ही रेसिपी तयार होते, झटपट बनते आणि अगदी घरच्या साहित्यात बनते. आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकताय, वाव, मस्तच दिसते, पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. हो ना, अगदी छानच तयार झालेली आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते. अगदी 2 दिवसातच संपून जातील, इतकी टेस्टी लागतात या मिरच्या. तर अशा मिरच्या जर तोंडी लावण्यासाठी असतील ना तर 2 चपाती किंवा भाकरी आपल्याला जास्तच जातील, इतकी मस्त ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान रेसिपी आहे. अगदी तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल व जेवणाची मजा दुप्पट करणारी मस्त अशी ही रेसिपी आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे या मिरच्या 8 दिवस नक्कीच टिकतात, पण अगदी 2 दिवसातच संपतील, इतकी मस्त ही रेसिपी लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.